मस्त अशी लेअरवाली शंकरपाळी तयार झालेली आहे। नमस्कार, मीनाक्षीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला परफेक्ट शंकरपाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हा मैदा घेतलेला आहे चाळून। हा 1.5 किलो आहे मैदा आणि ही मोठी एक वाटी भरून थोडंसं वाटी भरायला कमी एवढं तूप घेतलेलं आहे। तेवढीच वाटी भरून आपण साखर घेतलेली आहे आणि तेवढीच वाटी भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आता आपण या पातेल्यामध्ये साखर पहिले टाकूया। साखर नंतर आपल्याला हे तूप घालायचं आहे। हे आपलं घरचंच तूप आहे, घरी बनवलेलं। आणि आपण ह्या कुंड्यामध्ये गरम पाणी याच्यासाठी टाकतो की ते तूप कुंड्याला चिकटलेलं ते पूर्णपणे वितळावं आणि भांडं स्वच्छ व्हावं लगेच। एक वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी पाणी। पाण्यातली शंकरपाळी आपण आणि परफेक्ट अशी खुसखुशीत कशी बनवायची ती मी आपल्याला दाखवत आहे। आणि आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ। आपण मीठही या पाण्यामध्ये घालून घेऊया। चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं, जास्त नाही। त्यानंतर आता आपण पाणी आणि साखर तूप सगळं मिक्स करून छानपणे उकळी आहे। साखर पूर्णपणे वितळावी यासाठी आपल्याला हे गरम करायचं आहे। आणि आता आपण मैदा परातीमध्ये घेणार आहोत। आधी अर्धा घेणार आहे, अर्ध्यापेक्षा थोडा जास्त, आणि नंतर हळूहळू लागेल तसं आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये। आपण बघू शकता आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे। हे साखर वितळेपर्यंतच गरम करायचं आहे आपल्याला, जास्त गरम नाही करायचे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड आहे, ते थोडंसं फ्लेवरसाठी टाकायचं आहे। आणि थोडीशी वर टाकली। मिक्स केलेलं तूप, पाणी आणि साखर मिक्स केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकत तसं मिसळून घ्यायचं आहे मैद्याचं। गरम असल्यामुळे आपण आपल्याला उलटलेलंच पूर्णपणे असं थंड होईपर्यंत मिक्स करणार। पण आता हे थोडंसं थंड होईपर्यंत असं मिक्स करून ठेवायचं आहे झाकून। आणि मग थोड्या वेळानं थंड झालं की हातानं छान गोळा तयार करायचा आहे। तोपर्यंत पाणी आणि ते मिक्स होऊन छान मुरून द्यायचं आहे। आपली शंकरपाळी खूपच छान खुसखुशीत असे बनतात। आणि हे पाणी एवढ्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसं की बाबा नंतर कडक वाटलं तर थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि
गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी ते थोडंसं ठेवलेलं आहे. आपण आता हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. याच्या शंकरपाळ्या खूप छान लेयर्स वगैरे तयार होतात आणि फुगतात ना. आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकणार आहोत, नाही सोडा टाकणार आहोत, तरी सुद्धा आपली शंकरपाळी खूप छान खुसखुशीत अशी बनते. आपण आता एक थोडा वेळ झाकून ठेवायचं. आपण 2 मिनिटांनंतर आता झाकण काढलेलं आहे आणि आता हे उरलेलं पाणी, तूप आणि साखरेचं मिश्रण त्याच्यावरती आपण घालून घेणार आहोत आणि एकजीव करणार आहोत. पूर्ण पिठाला एकजीव करायचं आहे असं. आणि पुन्हा एक अर्धा तास आपण हे पीठ भिजत ठेवणार आहोत झाकून आणि नंतर त्याची शंकरपाळी करणार आहोत. बघू शकता आपलं पीठ कसं असं मऊ लुसलुशीत असं छान झालेलं आहे. जास्त पातळही नाही झालेलं ना घट्ट नाही झालं. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खूप छान शंकरपाळी होते. आता माझी शंकरपाळी बनल्यानंतर तुम्ही पुन्हा बघू शकता माझं प्रमाण आणि पीठ सगळं आता छान असं करायचं आहे. पूर्णपणे छान असं मळून घ्यायचं आणि अर्धा तास आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे. आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला शंकरपाळी लाटायला घ्यायची. आपलं पीठ छान हे आता मळून तयार आहे. आपण आता ह्याला अर्ध्या तासासाठी असं झाकून असं छान पॅक करून ह्या कुंड्यामध्ये असं उलटं ठेवायचं आणि त्याच्यावरती परत एक अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवणार आहोत. बघू शकता असं झाकून ठेवायचं. अर्ध्या तासानं शंकरपाळी लाटायला घ्यायची. पीठ छान असं भिजलेलं आहे, अर्धा तास झालेला आहे आणि आपण असं हे ओला कपडा ह्याच्यावरती ठेवलेलं आहे. आता आपण हे शंकरपाळ्या लाटायला घेऊया. एकीकडे आपण तेल तापायला ठेवूया. इकडे याच्यासाठी घेतली की एका वेळेला भरपूर अशा करून आणि लवकरात लवकर कसं होणार याच्यासाठी मोठी कढई घेतलेली आहे. आता आपण शंकरपाळ्या लाटायला घेऊ. गरम होत आहे तोपर्यंत आपण आता त्याचे गोळे करून घेऊया आणि लाटून घेऊया. अशा एवढ्या साईजचे गोळे तयार करायला. असं छान मळून घ्यायचं म्हणजे छान असे लेयर्स होतात आपल्या शंकरपाळीला. लाटताना आपल्याला पीठ नाही लावायचं, काही नाही, असंच लाटायचं. पाणी लावून घेतले आहे. आपण आता
झाली लगेच तेलामध्ये टाकणार. एक सारखं छान अशा शंकरपाळ्या झाल्या पाहिजे. बघू शकता एक सारखं छान झालेलं आहे. आपण आता तेलात छोटासा तुकडा टाकून घेऊ. तेल टाकलेलं आहे का थोडं टाकलं पाहिजे. लगेच वरती आली की समजायचं आपलं तेल टाकलेलं आहे. तेल अजून व्यवस्थित टाकलेलं नाही. आपण बघू शकता असे शंकरपाळी टाकले की लगेच असे आपण हळूहळू वरती येते. म्हणजेच आपलं तेल छान टाकलेलं आहे. आता आपण हे बाकीच्या पण शंकरपाळ्या टाकूया. शंकरपाळ्यावरती यायला लागेल. जसे जसे वर त्याच्यामध्ये कळे जातात तसे तसे वरती येत आहे. आपण बघू शकता कशा आपोआप एक 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 वरती हळूहळू यायला लागले. सगळ्या वरती आल्यानंतर आपल्याला आता त्या पलटी करायच्या. आता तर बऱ्यापैकी सगळ्याच वरती आलेल्या आहेत. आता आपण पलटी करू शकतो. छान तळून होत आहेत. तोपर्यंत आपण आता दुसऱ्या शंकरपाळ्या कट करून घेऊया. आपला पहिलाच घाणा तयार झालेला आहे. आपण बघू शकता बघा किती सुरेख. म्हटलं पोलपट घ्यायला गेला असता. दुसरा घाणा टाकत आहोत. आता हे तळून घेऊया आणि मग आता संपूर्ण शंकरपाळी माझी तयार. पूर्ण शंकरपाळी तयार झालेली आहे. बघू शकता आपले खूप सारे असे लेयर्स आलेले आहेत आणि खूप खुसखुशीत अशी
कुरकुरीत छान झालेली आहे. अशी माझी रेसिपी बघून आपणही असे शंकरपाळी करा, छान दिवाळीचा आनंद लुटा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. छान अशी सुंदर लेअरवाली शंकरपाळी बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि दिवाळीचा आनंद घ्या.